पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटी सध्या होत आहेत। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा पंतप्रधानांची भेट घेतलेली आहे। ऑपरेशन सिंदूर बाबतची माहिती देशातल्या खासदारांच्या माध्यमातून परदेशातील इतर देशांना देण्याच्या अनुषंगाने काही शिष्टमंडळ पाठवली गेलेली होती। या शिष्टमंडळातले जे सगळे सदस्य आहेत ते आज पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी भेटीसाठी म्हणून आलेले होते। याच अनुषंगाने आपण त्याची ही दृश्य सध्या पाहतो आहोत। परदेशातनं परतलेल्या शिष्टमंडळांमधले सदस्य जे आहेत ते पंतप्रधानांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते। शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, एमआयएमचे खासदार असरुद्दीन ओवैसी आणि इतर अनेक पक्षांमधले खासदार आणि शिष्टमंडळातले सदस्य हे यावेळेला पंतप्रधानांच्या निवासस्थानी उपस्थित होते। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी सुद्धा यावेळेला तिथे उपस्थित होत्या। भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहनशीलतेच्या धोरणाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगाने या सगळ्या सदस्यांनी आपलं जे कर्तव्य होतं, जे केंद्र सरकारनं त्यांच्यावर जी जबाबदारी दिलेली होती ती त्यांनी परदेशातल्या त्यांना नेमून दिलेल्या देशांमध्ये जाऊन पूर्ण केली। यावेळेला संयुक्त अरब अमिरात आणि पश्चिम आफ्रिकेतल्या देशांकरिता राजनैतिक शिष्टमंडळाचे प्रमुख असलेले शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर्जून भेट घेतली। त्यावेळेला परदेश दौऱ्यात श्रीकांत शिंदे यांना आलेले अनुभव त्यावेळेला त्यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।